झाड असला तरी कोवळ्या आणि खूप मांसल आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात गर निघतो. मोठ्या-मोठ्या आकारात शेंगा कट केल्या तर. पातेल्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 3 व्यक्तींना पुरेल इतकं सूप बनवायचं आहे. यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या. एक छोट्या कांद्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे. एक टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे. आणि एकच हिरवी मिरची घालायची. सूप जास्त तिखट चांगलं लागत नाही, त्यामुळे एकच मिरची घालायची. 2 काळी मिरी टाकलेली आहे. फक्त 2 चिमूट आता यामध्ये हळद घालून घ्यायची. 2च चिमूट घालायची, त्यापेक्षा जास्त नाही. आणि मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. कोवळ्या शेंगा आहेत, त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही. झाकण ठेवायचं आणि शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर. शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि टोमॅटो आणि कांदासुद्धा आहे. आणि यातल्या शेंगा ज्या आहेत, त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोड्याशा कोमट फुले, पानं यांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. यांचा आहारात नियमित वापर केल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, रक्ताची कमतरता दूर होते, प्रतिकारशक्ती वाढते, कोलेस्टेरॉलची पातळी आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आहे आणि याचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे सूपसुद्धा खूपच पौष्टिक असं असणार आहे. गर काढून झालेला आहे आणि आता मिक्सरमध्ये शिजलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि हा गर घालून घ्यायचा आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. शेंगा शिजवलेलं आणि एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे गाळणीने गाळून घेऊ शकता, पण हे खूप बारीक वाटल्याने मला गरज वाटत नाही गाळून घेण्याची. अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला घट्ट सूप हवं असेल तर 1 चमचा पूर्ण घ्या. पण सूप पातळच छान वाटतं. खूप घट्ट सूप नाही चांगलं वाटत. घालून घ्यायचं आहे. फोडणी दिलेल्या सूपची चव खूप आणि एकदम बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे. थोडासा हिंग घालायचा आणि सूप घालून घ्यायचं आहे. शेंगा शिजत असतानाच लसूण घातला तरी चालतो, जर तुम्हाला प्लेन सूप हवं असलं तर. पण असं फोडणी दिलेलं सूप चवीला खूप छान लागतं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. अर्धा चमचा साखर घालायची आहे. आणि पळीने ढवळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कट करून आणि याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटली की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट सूप चांगलं उकळून घ्यायचं आहे. सूप चांगलं उकळलं पाहिजे म्हणजे त्याची चवसुद्धा खूप छान लागते. घट्ट पातळ बघून थोडंसं पाणी घालायचं. मला पातळ सूप आवडतं त्यामुळे मी पातळच बनवणार आहे. म्हणजे खूप पाण्यासारखंही नाही बनवायचं. 2 ते 3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. सूप आपलं चांगलं उकळलं आहे. उकळी शांत झाली की यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. सूप अजून चटपटीत होतं, खूप छान लागतं. आपलं गरमागरम, पौष्टिक, चविष्ट, कॅल्शियमयुक्त गुणकारी सूप तयार झालेलं आहे.